प्लॅनिंग केले ना, त्यासोबत प्लॅनिंग चालू आहे. आपली मेन बिल्डिंग उद्यापासून चालू होईल. नमो पार्वतीपते हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा प्रणव यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही मागील आपले ब्लॉग बघितले असेल गणाच्या साखरपुड्याचे आणि हल्दीचे. आणि गणाचा लग्नाचा ब्लॉग जो आहे तो थोडा लेट येईल, कारण की आता आपली सिरीज जी चालू होती ती कावड यात्रेची पनवेल कोलीवाड्याच्या. तर चला अख्खी सिरीज तुम्ही एन्जॉय करा. आणि आपली कावड यात्रा जी आहे ती अशी असते, आपल्या स्वयंभू श्री कोलेश्वराच्या मंदिरामध्ये आपला 12 वाजता महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक असतो. त्याच्यासाठी आता आम्ही पाणी आणण्यासाठी निघालोय त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी पर्वतावरती. तर चला कंटिन्यू राखे ब्लॉगमध्ये. गावात सगळे टेम्पो वगैरे लोड करतात. आता तुम्हाला टेम्पोन जवळ जाऊन भेटतो. चला मित्रांनो, आता आपण आपल्या गावात आणि सगळ्यांची तयारी चालू आहे. आपल्या टॅक्सीजवळ 2 टेम्पो असं भरलं. म्हणजे आता काय बोलतो, किती वाजता आपलं जायला? अजून 1-1.5 तास जाईल. 1-1.5 तास जाईल ना. तर आता सगळं आहे नाही. तर आपला मोठा भाऊ पण आहे. मोठा भाऊ येतं का? हो, जा रहा मैं कुठं? व्यवस्था करने के लिए लगेगी ना. हा, तर आता सगळे आहेत. तो एक टेम्पो भरलाय आपला असा, आणि हा दुसरा टेम्पो आहे. हा एक टेम्पो भरलाय सामानामध्ये. आणि आपला दुसरा टेम्पो जो आहे तो योग पाण्यासाठी, म्हणजे व्यवस्थेसाठी. काका येते काय? हा, चालत आहे का शिरवायला? परत येणार आहे का? तर मित्र जायची तयारी झाली. येते काय? तर मित्रांनो, आता इथं जर आपला टेम्पो वगैरे भरलेत आणि पुढं पण आपल्या पोरं असतील. आणि आता थोड्या वेळात आपण जाऊ आपल्या देवळामध्ये पाय पाडा, तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आणि जरा आता अरे पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. थोडा पुढे येऊन आपल्या स्वयंभू श्री कोलेश्वर मंदिराजवळ आपला डिवऱ्याका पण आहे. डिवऱ्याका वसना काय बोलणार? आम्हाला 19 वर्ष झाले 75 सिंधुदुर्गला. आता यंदाचं वर्ष 20 ना, 19 वर्ष चालू आहे. आता गावातले सर्व लोक काय ना काय घेऊन येतात. कोण हे घेऊन येतात, कोण कारखाने घेऊन येतात, कोण काय घेऊन येतात. त्याच्या आता या डिवऱ्याका इथं थांबलाय सध्या. आणि थोड्या वेळात आपण डिपो त्र्यंबकेश्वरसाठी. आणि डिवऱ्या काय पण मित्रांनो, आता इथून जाताना आपला राजभाई पण भेटला. इथं गाडीला फडका मारताना. कामावून आहे काय? संडे ना, संडे. पण संडे अजून काही चिकन मटन खाता येणार नाही. आज उपास आहे, चतुर्थी नाही. चला आता आम्ही चालू त्र्यंबकेश्वरला. पोरं कुठे आपली? चला मित्रांनो, मग थोड्या वेळानंतर भेटतो. मित्रांनो, आपला एक टेम्पो चाललाय पुढं. सगळी तयारी झाली. तर रामाका पण आहे. रामाका काय बोलता, आज तयारी कशी झाली? हा, एकदम व्यवस्थित चालू आहे तयारी. आणि आपला 19वा वर्ष काय जोरदार होणार यावर्षी? यावर्षी कावड पण आहे यावर्षी. आणि मी स्वतः कावड पण बनवलेले आहे बऱ्याचशा. आणि मधुआका मधुआका आपल्या कावड यात्रेबद्दल काय बोलणार? हा, आपल्या मधुआकाचा गाणं पण आहे आणि तो आपल्या ब्लॉग मध्ये थोड्या वेळा तुम्हाला ऐकवतो. मधुआका काय बोलतो? तयारी निघाणार आता दुपारनंतर. तू येणार आहे का? नाही. पाटील काय बोलणार? तयारी कशी आली? तयारी जोरच आहे. जमून टाकतोय सर्व व्यवस्थित. यावर्षी जरा सर्व आम्हाला पावती सर्व व्यवस्थित झालेलं आहे यावर्षी. आणि विशेष करून आपल्या गाववाल्यांनी चांगली साथ दिलेली आहे यावर्षी. सर्वांनी व्यवस्थित आहे यावर्षी पद्धत. तर आपल्याला अजून किती वेळ लागेल जायला? आता अर्धा एक तासात सुटेल गाडी. पोरं आले होते.
पोरं टाइमपास करतात म्हणून कंटाळून डायरेक्ट टेम्पो आणले आपल्या पुलावरती आणि आता पुलावरती आपला टेम्पो भरतील त्यानंतर आपण थोड्या वेळात निघू. काय आता आहे का त्र्यंबकेश्वरला आहे ना चालत आहे का किती वर्ष आला आता जा त्र्यंबकेश्वरला 3रं वर्ष आहे का. जा आता पुढे भेटूच आपण. हे बघ अध्यक्ष म्हणाला आपला नाते झालं का फ्रेश काय सकाळपासूनची गडबड चालू आहे. महेंद्र बॅग बिग टाकली का नाही आणले का तशी. किती वर्ष आहे महेंद्र तुझा पहिलं असेल नाही बारक्या असेल. आता पुढे बोलू आपण परत. तर मित्रांनो आता फायनली 1 तासानंतर आपले अगले पोरं आले. हा टेम्पो तर भरायला घेतला यात असं येते सगळे बरीचशी पोरं आले अजून याची बाकी आहे थोडीफार. काय किती तास लागेल अजून हा का अजून 2 टेम्पो आहेत. तर मित्रांनो त्याला कंटिन्यू राहा कारण आता गाड्या सुट्टानं भेटतो. उद्या पण आलाय आणि आपला केआर ग्रुपची शान भूषण भाई गीतगंगा ब्रास बँड मधनं तुला आज कशी सुट्टी भेटली. इच्छा आली का किती वर्ष होता त्याच्या आधी पण गेलता ना तू. निलेश मास्टर पण निलेश मास्टर अजून एक गँग आले अजून एक टेम्पो काढायला लागल बहुतेक. बाईवर रेड बोल मोठीच गँग आली नंतर भेटणार नाही. ब्लॉक काढा मन काय गप्पा नाही. टाइम दिलता 9चा गणपती वाजले किती आता वाजले 1-1:30 वाजलं असेल 9चा टाइम दिलता. ही आपली गाडी आहे विनोद भाईची त्याला टाकायचे टेम्पोत असं आहे काय. टेम्पो आका पॅक झाले. महादेव बोले बोले महादेव. तर आपला थोड्या वेळा आपला टेम्पो सुटलाय आणि तुम्ही मागाशी ब्लॉग मध्ये बघितलं असेल. आणि आता चला आता तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट दाखवतो आणि पोहोचल्यावरती भेटतो. भूषण माझ्या डोका बघा सगळ्यात फेवरेट झोपाला तिथे इथे गे बॅनर वरती होते का नाही झोपाला कुठे का डायरेक्ट पुढे का आला. भूषण भाईला काय वरती पटला नाही. तर मित्रांनो आता आम्ही आपल्या पल्ल्यांवरती आणि पल्ल्यांवरती एवढा बेकार गरम होते ना आणि पुढं मग पोरं बसलेत. गणपती एक असा गरम होते नाही थंडा गार वाटतं मला. काम किती उठलंय बेकार गरम होते ते वरती आणि तिथे खालती मस्त की बसले हवेत त्याला ऊन पण बेकार. आंबा ए आंबा ती दालपत्री गुंडून ना ए कच्चा आंबा दालपत्री गुंडून गरम होते किती यांच्या वय आयला निश्चयलं नाही दारात देवाला आम्ही आलो सोबत काढलो असं चौघाचं. तर मित्रांनो आता जेवणासाठी थांबलोय कारण की आपला इथं समोर जो घर दिसतो जरा टेम्पो पण नाही जेवणाची वेळी अगोदर सोय करायला आलते. आता सगळी पोरं
अरुण भाई कसा वाटलं तुला बघा गाडीत? गेलो पण नाही. कल्याणच्या जवळच आहे तशी. आंबले येईल आता. मी तर जेवायला थांबलो आता, जेवू वगैरे आणि आता परत जाऊ पुढं. आतापर्यंत आपण 3 तासाची काहीतरी रनिंग केली कारण की ट्रॅफिक लागलेली आणि कल्याणच्या थोडा पुढं चालू आहे आताची. आपली प्रॅक्टिस चालू कारण की तुम्ही येताना पण आपला बिंच आपला यायचं. ओम्या किती वर्ष होता? दुसरा काय गेल्या वर्षी आलता? बरं नाही. तर आपलं इथंच आहे जेवणाची सोय. आता बघू आतमध्ये काय केलं जेवायला. मोठा बा जेवायला काय? खिचडी आणि पापड. पापड आहे काय? कधी आपली तू बनवून आणला का इथं गेला? नाही इथं कुठं तुम्ही इथं बनवला आता गाडी टाकलेला. पुढे जायचं आम्ही इथंच टाकतो. आता टोपी आहे खिचडीचा तर घेऊ खाली. आचार्य कोण आहे यावर्षी? आचार्य आहे कोण? शेखर का? बघा काय बोलता तुम्ही, किती वाजता पोहोचला इथं? आम्ही 2:30 वाजता पोहोचलो. आणि आता जेवण वगैरे बनवून रेडी ठेवलं. काही करून दिले तुम्हाला जेवण सर्व. आम्ही पुढे येत होतो. आता गाडी आले आपले जेवण, आपण जेवण करून ओके. आणि आता इथून आपण डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाऊ का? तर मध्ये परत स्टॉप होईल डायरेक्ट त्र्यंबकेश्वर आणि डायरेक्ट उद्या सकाळचा कार्यक्रम चालू आपला. आणि परत उद्या पण मुक्काम तिथेच आहे. परवा निघणार आपण. परवा निघणार. चालेल. धन्यवाद. काका तुमचं किती वर्ष आहे? 3 वर्ष. हा का? बडा बडा लागतीस, छोटा नाही मागता. ए टाक बस. आपली मेन बिल्डिंग उद्यापासून चालू होईल. आता बघा पहिला जेवण झालं असाच जाण्यासाठी. हा आजचं पहिलं जेवण आपलं आपल्या पदयात्रेचा असं साधंच केलं म्हणजे उद्यापासून आपलं डायरेक्ट टॉप. पण आता दुसरा टेम्पो पण आलाय. विनोद भाई काय आवरा लेट? वरती मसल टापावं, जागा नाही वाटत मध्ये. सगळी गँग उतरते असल्याची. अरे डिवऱ्या का नाही? डिवऱ्या चालला आहे का सेवेला? पाठीमा पोर आहे ना आपली. आपलं जेवण झालं आता हे जेवायला दे. महेंद्र भाई काय एवढा टाईम? नवीन भरती भरले बाकी. महेंद्र झाला का जेवण घेऊन? 1 नंबर आली ना खिचडी? 1 नंबर. ही पण आपली काय बिना कांदा लसणाची होती वाटतं. आजपासून चालू. ही बघा ही सगळी दुसऱ्या टेम्पोची गँग. विनोद भाई जेवत नाही का? जेवलो होतो. या की दुसऱ्या टेम्पोची गँग आहे. अध्यक्ष आमच्या ग्रुपचा अध्यक्ष. तो टेम्पो गेला जेवायला आणि आता आपला टेम्पो सोडू. चला आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला भेटू. पोरांना जागा बसता प्लॅनिंग केली ना, त्यातच प्लॅनिंग चालू आहे. झोपाची प्लॅनिंग का भुषा पाहिजे. कडक पहिला टेम्पो पुढे गेलाय. या दुसरा टेम्पो आणि आमचा तिसरा टेम्पो मध्ये भाई झोपलाय. आणि टेम्पो येईल पोरांचा. मित्रांनो फायनली पोहोचले आपल्या रूम वरती. पोरं लागले तर बॅग घेऊन आणि आता जेवणाची पण तयारी चालू केली. तर मित्रांनो आता या मंदिराजवळ आपण राहणार आहेत. आपली एक रूम आहे तिथं आणि एक जी रूम आहे ते इथं. तर जेवण चालू झालं आणि जेवायला पहिले वाचलाय. घेतो जेवायला वाचलं आणि आता इथं जेवण बघू काय आहे. आजचं जेवण आहे गुलाबजामुन, भाजी. पोरं लाईन देत. आपण म्हणा सध्या लाईनीत जाऊ, नंतर तुम्हाला जेवताना भेटतो. आता माधू पण आहे. माधू
काय होतं थंडी कशी आहे थंडी आहे जरा म्हणजे कापते ते direct थंडीत हा जरा जेवण घेतो तर मित्रांनो पत्र वाढणार आहे असं डालू आणि भात घेऊ अक्षय भाई पण बसलाय हा जाऊ दे चालते अक्षय भाई डाल वाढते बस इकडे डाव घेतली जबरदस्ती दिले वाढायला नाही वाढायला जबरदस्ती सांगलं काय जबरदस्त नाही पाहिजे तेवढं घ्यावा त्याला त्याला तुम्हाला आवडतो तेवढं घ्या मित्रांनो आपला आजचा विदाऊट कांदा लसणाचा मेन्यू आणि सगळे पोरं बसले इथं लाईनीत टाटा कंपनीचं जेवण आहे जेवण झालं का हल्दीचं म्हटलंय कामाचा सगळी पोरं इथं म्हणत बरीचशी तर मित्रांनो आता जेवायला बसलोय आणि आजचा ब्लॉग आहे तो इथं सेंड करतो कारण की उद्या मला जायचं आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती तर मग ब्लॉगची कर मोठा होईल तर चला लवकर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये